आयुष्यात जेवढ्या वेळा स्वयंपाक केला ना तेवढ्या वेळा जर अभ्यास केला असता तर कदाचित मी तर नसते. आणि जेवढ्या वेळा भांडे धुतले ना तेवढ्या वेळ जर तोंड धुतलं असतं तर चकचक तोंड चमकून त्याच्या उजेडाच्या समोर लाईट पण फिका पडला असता. आणि जगातल्या कोणत्या स्त्रीला हे माहिती नाही की मुलं होईपर्यंत नवऱ्याला बायको खूप प्रिय असते आणि मुलं झाल्यावर मात्र बायकोची प्रत्येक गोष्ट त्याला किरकिराने किटकिट वाटायला लागते. याचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. आजकाल आमची गाठी मला स्वयंपाक करण्यात मदत करत राहते पण तिला काय माहिती का तिचं मदत करणं मला किती घातक ठरू शकतं. काल नवऱ्याने भाजीपाला आणल्यावर मी त्यांना बोलले की भाजी बघून आणता नाही आली का, काही सडलेली काय कच्ची घेऊन आले. तर माझा नवरा मला बोलला की तुला पण बघूनच आणलं होतं, तू कुठे चांगली निघालीस. कधी कधी मनात येते की इंस्टाग्राम पण डिलीट करून टाकावं पण आत्मा म्हणतो की एडीबिडी झालीस का काय, या वयात कुठं जाशील हिंडायला. रंगपंचमीत जेवढे रंग बघून माझी मुलगी खुश होत नाही ना तेवढे या मसाल्यातल्या डब्यातले मसाल्यांचा रंग बघून माझी मुलगी खुश होते. काय माहिती नाही पण या इंस्टाग्रामने जरूर माझ्यावर काळा जादू केलाय, कारण थोड्या वेळ जरी दूर राहिलं तर जीव कासावीस होतो आणि आपोआपच मोबाईल हातात येतो. माझा नवरा एवढा साधा भोळा विसर भाबळा झालाय की मोबाईल पण घरी विसरून कामाला जात होता. माझ्या पप्पांचा मोबाईल वरून फेकणार म्हणून पोरगी श्वास थांबेपर्यंत रडायला लागली होती.